नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपला आजचा सत्य अनुभव हा ठाण्यातील कळवा या शहरातून आला आहे. सन 1987. शहर कळवा. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही जुन्या जाणकार वृद्ध माणसांकडून खूप सारे किस्से ऐकले असतील. कोणी भूतासोबत बिडी ओढली, तर कोणी खविसासोबत कुस्ती खेळली असेल, तर कोणी भूतांच्या पंक्तीत जेवायला बसलं असेल, तर कोणी भूतासोबत शेकोटीची ऊब घेतली असेल. पण आजचा हा किस्सा काही वेगळाच आहे. आज आपण ऐकणार आहोत एका सायकलस्वाराने त्याच्या दुसऱ्यांना लिफ्ट देण्याच्या चांगुलपणाच्या सवयीने एका अनामिक गोष्टीला लिफ्ट देऊन स्वतःवर कसा धोका ओढवून घेतला. हरेश पांडुरंग माने, वय वर्ष 27. एका साधारण गरीब घरातला मुलगा. त्याच्या कुटुंबात वडील अतिव्यसनाने मरण पावलेले. आता हरेश त्याच्या घरी आईसोबत म्हणजे निर्मला पांडुरंग माने यांच्यासोबत राहत होता. दोघेही मायलेक या जगात आपलं अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी मिळेल ते काम करायचे. निर्मलाबाई बिल्डिंगमधील फ्लॅट्समध्ये लोकांची धुनीभांडी करायच्या, तर हरेश हा एका प्रायव्हेट कंपनीत काम करत असे. वडिलांच्या अचानक जाण्याने त्याने शिक्षण मध्येच सोडलं. म्हणूनच अपुऱ्या कमी शिक्षणाने त्याला म्हणावी अशी नोकरी लागली नाही आणि या कमी पैशात घर चालवण्यासाठी तो प्रायव्हेट कंपनीतील नोकरीसोबत एका श्रीमंत शेठच्या बंगल्यावर नाईट ड्युटीचं काम करायचा. असं म्हणतात, देव आपल्या आयुष्यात काही चांगलं घडवणार असेल तर प्रथम तो फार परीक्षा पाहतो आणि असंच काहीसं हरेशसोबत घडलं. हरेशची बंगल्यावर नाईट पाळी असायची. रोज रात्री त्याला आपली सायकल घेऊन 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या साहेबांच्या बंगल्यावर जावं लागायचं. हा बंगला ज्या साहेबांचा होता ते त्यांच्या कुटुंबासोबत मुंबईला राहायचे. कधीतरी सुट्ट्या घालवण्यासाठी आपल्या फॅमिलीला घेऊन कळव्यातल्या बंगल्यात यायचे. सध्या तरी तो बंगला रिकामाच होता, म्हणून तिथे हरेशला जास्त काही काम नसायचं. फक्त रात्री अपरात्री बंगल्याच्या आत जाऊन बाहेरून गस्त घालायची, 4-5 फेऱ्या मारायच्या आणि खुर्चीवर मस्त ताणून द्यायची. हरेश हा स्वामी समर्थांचा खूप मोठा भक्त होता. जैसे तुकोबाला विठूचा लळा तसा हरेशला स्वामींचा लळा होता. उठता बसता स्वामींच्या नावाचा ठसा त्याच्या मुखात वसला होता. हरेशच्या आईला मात्र त्याचा हा स्वभाव काही आवडायचा नाही. एक प्रकारे त्याच्या आईला स्वामी बिलकुल पटत नसे. कशाला त्या उघड्या बाबाचं नाव घेतो असं त्या रागात म्हणायच्या. हरेशच्या या देवभोळ्या स्वभावाचा निर्मलाबाईंना फार राग असायचा. एके दिवशी निर्मलाबाई धुनीभांडी उरकून घरी आल्या. येताना आज त्यांनी बाजारातून मस्तपैकी मासे आणलेले आणि आज मच्छीचा रस्सा हरेशला खायला मिळणार होता. पण देव जाणो काय झालं, हरेशने आज ड्युटीवर डब्बा घेऊन जायचं ठरवलं. 8:45च्या सुमारास लाईटसाठी बॅटरी आणि मच्छीच्या रश्श्याचा डब्बा घेऊन डोक्याला शाल गुंडाळून हरेश घराबाहेर पडला. आज थंडी जरा जास्त पडलेली, इतकी का हातापायासहित रक्तमांस हाड गोठवत शरीरात शिरायची. 10-12 मिनटं चालून हरेश आपल्या सायकलीवर स्वार झाला. सायकलचे पॅन्डल मारत मारत तो टॉर्चच्या उजेडात अंधार कापू लागला. धुकं इतकं पसरलं होतं का सायकल जणू धुक्याच्या नदीतून चालते की काय असं वाटत होतं. आता रस्ता मोकळा सुनसान होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूरपर्यंत रिकामी ओसाड शेती होती आणि मधून हा खडकाळ रस्ता. सायकल थोडं थोडं अंतर कापत होती. 5 मिनटं झाली असतील. हरेशच्या नजरेस
पुढे सायकलीपासून ठीक एक 20 मीटर अंतरावर कोणीतरी पाठमोरं खाली मान घालून चालताना दिसलं. त्याच्या अंगात हाफबायांचा मळकट पांढरा सदरा, खाली मळलेली लुंगी होती. रस्त्यात कोणी वाटसरू दिसला का हरेश स्वतःहून त्याला लिफ्ट द्यायचा. माणसाची रीत चांगली, अजून काय. आजही हरेशने हाच विचार केला आणि सायकलचे पॅन्डल जोरजोरात मारत त्या इसमाजवळ पोहोचण्याचा तो अथांग प्रयत्न करू लागला. पण आश्चर्याची बाब अशी का त्याची सायकल त्या माणसाजवळ पोहोचतच नव्हती. त्या दोघांचं अंतर काही केल्या कमी होईना. हरेश पॅन्डल जोरात मारत होता. सायकल पुढे जाताना जाणवत होती, पण जशी जशी सायकल पुढे जायची तसा तो माणूसही मंद चालीसहित पुढे पुढे जात होता आणि अंतर तितकंच राहत होतं. काही केल्या ते अंतर कापत नव्हतं. 2 झाली, 3 झाली, पाहता पाहता 10 मिनटं झाली, परंतु त्या माणसाजवळ काही केल्या हरेशची सायकल पोहोचत नव्हती. शेवटी न राहून हरेशने त्या पुढे जाणाऱ्या माणसाला आवाज द्यायला तोंड उघडलं. ओ दादा, थांबा, इकडे या, सायकलवर बसा, डबल सीट जाऊ. हरेशच्या वाक्यावर चालणारा माणूस झटकन जागीच थांबला आणि ते ध्यान थांबताच हरेशच्या हातातील बॅटरीचा प्रकाश त्या आकृतीच्या साऱ्या शरीरावर पडला. पुढच्या क्षणाला हरेशचं तोंड आ वासून मोठं झालं. जिभेवर आलेले शब्द जिभेवरच राहिले. डोळे बटाट्यासारखे मोठे झाले. चेहरा भीतीने घामाघूम झाला. घसा सुकला. छातीचे ठोके वाढले. कारण मित्रांनो, समोरच्या त्या माणसाचं अंग पूर्ण पांढरफट्ट होतं. जणू त्याच्या अंगात रक्ताचा एकही थेंब नसावा आणि त्याच्या हाताच्या बोटांना धारदार काळी तीक्ष्ण नखं होती. हे काहीतरी वेगळ्या मितीतील, अकल्पनीय, मानवाच्या विचारक्षमतेपलीकडचं आहे. जिथं माणसाची, विज्ञानाची कल्पना पोचत नाही तिथलं आहे. याची हरेशला कल्पना आली. त्याने लागलीच आपली सायकल जागेवर थांबवली आणि एकटक डोळे फाडून तो पुढे पाहू लागला. पण आवाज म्हणजे निमंत्रण, आणि पिशाच्यांना जोपर्यंत निमंत्रण मिळत नाही तोपर्यंत ते काही करत नसतात, कारण त्यांचेही काही नियम असतात. म्हणूनच त्या पिशाच्याने हरेशचा फक्त रस्ता अडवलेला, ज्यामुळे त्याचं आणि सायकलचं अंतर कमी होत नव्हतं. पण हरेशने त्याला स्वतःहून आवाज देऊन खूप मोठी घोडचूक केली. ओ दादा, थांबा, इकडे या, सायकलवर बसून डबल सीट जाऊ. असं बोलणं म्हणजे स्वतः त्या पिशाच्याला आमंत्रण देणं. आमंत्रण मिळताच पांढऱ्या कपड्यातलं ते ध्यान थांबलं आणि म्हणालं, काय रे, का थांबवलंस? एक पाशवी हास्य आणि खोल खर्जातला आवाज त्या थंडीत घुमला, जो आवाज ऐकून हरेशच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. हरेशला त्याच्या आईने सांगितलेली एक गोष्ट आठवली. भूताखेतासमोर कधी भ्यायचं नसतं. जर आपण भ्यायलो तर ते आपल्याला झपाटतात. हरेशने त्या ध्यानाला कळू दिलं नाही का आपल्याला त्याचं अस्तित्व जाणवलंय. हो 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 हो, थांबवलं दादा, जरा धीर करून हरेश म्हणाला आणि त्याने आपल्या कपाळावरचा घाम पुसला. मग पुढं ये, मला बसवतोस ना मागं? ये. त्या आवाजात एक धमक होती. तो आवाज म्हातारडा, घोगरा होता. त्यासहित त्याने अजून मागं वळून पाहिलं नव्हतं. ओ हो हो, आलो, हरेश जरा भीत म्हणाला आणि पायंडल मारत हरेशने आपली सायकल त्या ध्यानाजवळ आणली. हरेशने ऐकलेलं आत्म्याचा चेहरा पाहायचा नाही, नाहीतर आपलं काही खरं नाही. म्हणून हरेशने ताठ मानेने सरळ पाहत सायकल त्या ध्यानाच्या 2 पावलं पुढे आणत थांबवली. पण यावेळेस हरेशने त्याला बसा असं म्हटलं नाही, कारण अमानवीय फेऱ्यांच्या नियमानुसार जर थोड्या वेळात ते ध्यान सायकलवर बसलं नाही तर याचा अर्थ आपण त्याच्या तावडीतून सुटलो असा होतो.
पण हरेशची आजची रात्र बेकार. मागच्या सीटवर कोणीतरी बसल्याची जाणीव झाली. सायकल जरा जड वाटली. पाठीला थंड गारवा झोंबू लागला, जसं की आपल्या मागे नुकतंच बर्फाच्या लादीवरून उठलेलं प्रेत खेटून बसलं आहे. भीतीने हृदय जोरजोरात धडधडू लागलं. हातपाय लटलट कापायला लागले. पण हरेशने कसं तरी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. हरेशला आता पश्चाताप झाला. फुकटची लिफ्ट द्यायच्या नादात या सवयीने तो आज चांगलाच गोत्यात आला. मोठ्या अनर्थात सापडला, ज्यात जीवाची बाजी लागली. आणि संकट आलं का माणसाची बुद्धी कुंठित होते, तशीच हरेशची झाली. मागून तोच अंगावर निवडुंग टोचणारा आवाज आला आणि आज्ञाधारकाच्या सेवेत असलेल्या गुलामासारखं हरेशने पॅन्डल मारायला सुरुवात केली. दूर काळोखात कुठेतरी भटकी कुत्री विवळत होती. त्यातलंच एक कुत्रं भेसूर ओरडलं जायचं. तो कुत्र्याचा आवाज आणि मागे बसलेलं ध्यान. हरेशला वाटलं, आता आपलं उद्या मडं उठणार, म्हणूनच हा कुत्रा रडत आहे. डब्यात मासे आहेत का? मागून नाकावाटे वास घेतल्याचा आवाज आला आणि त्यासहित नाकातून सोडलेली ती हवा हरेशच्या शर्टावर पाठीवर पडली. जो शर्ट पाठीवर आलेल्या घामाने ओला होऊन चिकटलेला आणि त्या ओल्या शर्टावर तो थंडगार मृत श्वास पडताच हरेशच्या अंगावर बर्फाचे काटे टोचले. सारं शरीर शहारलं. मासे आहेत. हरेशची बोलताना बोबडी वळाली. शब्द तुटक तुटक पडत होते. हो का? मला मासे खूप आवडतात. मागून जिभळ्या चाटल्याचा तो भयानक आवाज आला. त्यावर हरेशने हो का एवढंच म्हटलं. मग कुठं चाललास? मागून आवाज आला. कामावर, हरेशने थोडक्यात सांगितलं. कुठं? मी येऊ का? मागून विनवणी आमंत्रण आलं, पण हरेश काहीच म्हणाला नाही. आधीच आमंत्रण देऊन पायावर दगड मारून घेतला होता. त्यात त्याला कुठे चाललोय ती जागा पण सांगितली आणि आता ये असं म्हटलं का अनैसर्गिक नियमानुसार हे आपल्या मागे येणार हे हरेशला ठाऊक होतं. अरे बोल, बोलत का नाहीस? येऊ का? करडा आवाज आला. हरेश मात्र काहीच म्हणाला नाही. जे पाहून मागं बसलेलं ध्यान म्हणालं, सांग, येऊ? यावेळेस आवाजात तिरसटपणा होता. अहंकार दुखावल्याचं चिन्ह होतं. हरेश प्रत्युत्तर देत नाही म्हणून ते ध्यान पिसाळलं होतं. आणि तोच अचानक हरेशच्या कानावर खर खर असा जमिनीवर काहीतरी घासल्याचा आवाज आला. त्यासहित सायकलचा वेग कमी झाला. हरेश वेगानं पॅन्डल मारत होता, पण सायकल वेग धरत नव्हती आणि सोबत कानावर तो विचित्र आवाज येत होता. नक्की हा आवाज कसला? एकदा पाहावं का? असं ठरवून हरेशने मान खाली झुकवली आणि दोन्ही हाताखालून तिरकसपणे मागं वळून पाहिलं आणि जे दृश्य दिसलं त्याने त्याचं डोकं बधीर झालं. ते ध्यान सायकलवर पोटाच्या बाजूने आडवं झोपलं होतं आणि त्याचे दोन्ही हात बाजूला जमिनीला टेकलेले. त्या मुडद्याच्या हाताची नखं जमीन घासत होती आणि त्याचाच आवाज येत होता, ज्याने सायकलचा वेगही मंदावला. काय रे, मच्छी देतस ना खायला? आणि येऊ ना मी सोबत? मागून पुन्हा तोच गरजता आवाज आला. हरेश काहीच बोलत नाही. हे पाहून त्या आवाजातली प्रेमळता निघून गेलेली. तसंही हरेश काय बोलणार? त्याची भीतीने वाचा बसली. काळीज बुलेटसारखं धाडधाड करत होतं. हरेशने सायकलच्या हँडलला एक आरसा लावला होता. हरेशने खूप वेळ झालं स्वतःची उत्सुकता दाबून ठेवलेली, पण आता त्याने त्या ध्यानाचा चेहरा पाहायचं ठरवलं आणि हळूच आरशातून मागे पाहिलं. तसं त्याला पाठी दिसलं. अंगावर हाफ मळालेला सदरा, खाली लुंगी, पांढरा चेहरा,
डोक्यावर टक्कल आणि डोळे विस्तवासारखे चकाकतायत. ओठ काळे निळे. त्या ध्यानाची मान डाव्या बाजूला होती. तोच त्या मुडद्याने खेळण्यातल्या बाहुलीसारखं कट कट करत आपली मान वळवली आणि पटकन त्याने त्या ज्वलंत निखाऱ्या डोळ्यांनी हरेशला पाहिलं. काय रे, देतोस ना मला मासली? दे, मच्छीचं कालवण दे खायला. भयंकर घोगरा आवाज चहूदिशेला घुमला आणि त्या अमानवी दैत्याने हरेशकडे वळून पाहिलं. तो अवतार पाहून हरेशला पळताभुई थोडी झाली. कोण कोण आहेस तू? हरेशच्या मुखातून अस्वस्थ आवाज निघाला. तुला काय करायचंय? मासळी दे, नाहीतर तुलाच कच्चा खाईल इथं. एक भयंकर हास्य त्या ध्यानाच्या मुखातून निघालं. हरेशने हँडलला लावलेली पिशवी काढली आणि मागे वळून न पाहता थेट मागच्या रस्त्यावर फेकली. तसं सेकंदाच्या काट्या क्षणी सायकलवरचा भार कमी झाला. असा आवाज करत ते ध्यान पिशवीच्या दिशेने येड्या गबाळ्यागत धावलं. पिशवी फाटल्याचा आणि डब्बा उघडल्याचा आवाज झाला. ते ध्यान उतरताच हरेशने पॅन्डलवर पाय चढवला आणि शरीराचा तोल सांभाळत वेगानं पॅन्डल मारू लागला. पण हरेशची किस्मत खराब. सायकलच्या चैनीने आज हरेशला दगा दिला. खटखट आवाज करत चैन पडली आणि हरेशचा जीव घशात अडकला. सुटकेचा मार्ग निघाला आणि चैन पडावी. हरेश सायकलला वेड्यासारख्या शिव्या घालू लागला आणि उतरून चैन लावू लागला. दोन्ही हात थरथर कापत असल्याने चैन काट्यावर बसत नव्हती. पण माणसाच्या अंगात असलेली उत्सुकता त्याला गप्पही बसून देत नाही आणि त्यामुळेच हरेशने एक वेळ जिथे डबा फेकलेला तिथे चोरट्या नजरेने पाहिलं. ते ध्यान पाठमोरं बसलेलं, वाटेवर भाकऱ्या आणि माशांचा डबा उघडून काट्यासहित ते मासे तोंडात कोंबत होतं. असा भयंकर अंगावर शिरशिरी आणणारा आवाज होत होता. तोच त्या ध्यानाची मिटक्या मारून खाणारी हालचाल, खांदे, सर्व शरीर स्तब्ध झालं. तो भयंकर काळीज गोठवणारा आवाज आला. ते ध्यान मागे वळून न पाहता म्हणालं, तू गेला नाहीस? बघतोस वय मला? येऊ का? असं म्हणतच ते ध्यान उठलं आणि इकडे हरेशने सायकलवर चैन चढवली. तो आनंद हरेशलाच माहीत. पटकन हरेश सायकलवर बसला आणि त्याने अफलातून वेग पकडला. ए, कुठं पळतोस? थांब, तुझ्या तर. एक खोल आवाज आला. हरेशने आरशातून मागे पाहिलं. मागे ते जे पिशाच्च होतं ते कुत्र्यासारखं हातापायावर अमानवीय वेगानं धावत होतं. ओरडत शिव्या शाप देत होतं. हरेशच्या सायकलच्या मागे धावत होतं आणि क्षणार्धात त्याच्या सायकलजवळून काहीतरी अफाट वेगानं थंडगार हवा शरीराला झोंबवत काहीतरी पुढे गेलं. जाताना नाकात मांस सडल्याचा घाणेरडा वास देऊन गेलं आणि हरेशच्या नजरेला ठीक 50 मीटर अंतरावर तीच भयान अमानवीय सैतानी पांढऱ्या कपड्यांची हाडकुळी आकृती रस्ता अडवून उभी दिसली. हरेशच्या मनात भीती घर करू लागली. आता सुटका नाही. मृत्यू अटळ आहे. लिफ्ट देणं आज जीवावर बेतलं. त्या ध्यानाचं अभद्र रूप पाहून हरेशच्या सायकलचा वेग कमी झाला. वाचण्याची आशा निराशेवर येऊन ठेपली आणि न जाणो कुठून त्या क्षणी सायकलच्या मागून हरेशच्या वडिलांचा आवाज आला. हऱ्या, अरे देवाचं नाव घे, पळून जाईल हे थेर. हरेशची बुद्धी जणू बूस्ट दिल्यागत काम करायला सुरुवात झाली आणि नकळत ज्यांची इतकी वर्ष भक्ती केली त्या स्वामींचं नाव मुखी आलं. अंतिम बाण ब्रह्मास्त्राप्रमाणे बाहेर पडला. स्वामी वाचवा, श्री स्वामी समर्थ. अचानक एकावर एक ढग घासल्यासारखा गडगडाटी आवाज झाला आणि हरेशच्या दोन्ही कानावर आत्मविदारक बळ देणारा आवाज आला. बाळा,
धुक्याने बनलेला पुंजका आहे तो. याला काय घाबरतोस? दामटव तुझी सायकल आणि भेदून टाक त्याची छाती. मिळव अंधारावर विजय. बघू तुझं कोण काय वाकडं करतंय. त्या शब्दात जणू विश्वास होता. एक एक शब्द कानातून आत, हृदयात शिरून नसानसात भिनला आणि शरीरात एका वेगळ्याच शक्तीचा उत्सर्ग झाला. अरे, अंगात बळ साचव आणि पॅन्डल मार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हरेशच्या कानावर जसा शेवटचं वाक्य पडलं, त्या वाक्याने त्याच्यात असा काही आत्मविश्वास निर्माण झाला की तो अक्षरशः विजेच्या वेगाने पॅन्डल मारू लागला. हरेशच्या मागून कसलं तरी तेज येत होतं, ज्या प्रकाशाला पाहून वाटेत उभी असलेली ती अमानवीय पिसावळ ब्यात हरेशच्या आकृतीच्या मागे पाहत पाहत भीतीने 12 वाजल्यागत पाठीपाठी सरकू लागली. तोच अफाट वेगाने हरेशने ती सायकल त्या आकाराला छेदत हवेत सफेद रंगाच्या राखाडीत परावर्तित करून पुढं नेली. मागून ते ध्यान पाठलाग करत होतं, पण आता सायकलपासून दूर ओरडत होतं, खेकसत शिव्याश्राप देत होतं. पण आता हरेशला कळून चुकलं, या शिव्याश्राप आपल्यासाठी नाही. आपल्या मागे जी दैवी शक्ती बसलीये तिला हे बोलत आहे. त्यासहित पाठीमागून एक सुवास येत होता, दुधाचा, चंदनाचा. समर्थांच्या शरीरातून जणू चंदनाचा, दुधाचा सुगंध बाहेर पडू लागला, कारण ते त्यांच्या आवडीच्या गाईचं, माईचं दूध प्राशन करायचे. काही वेळानं एका नदीचा पूल आला. त्या पुलाखालून वहळाचं पाणी जात होतं आणि त्या पुलावरून सायकल वेगानं धावत होती. हरेशने सायकलच्या आरशातून मागे पाहिलं. पुलाच्या कडेवर एक काळी आकृती थांबलेली, जिचे डोळे काळ्या अंधारात विस्तवासारखे चमकत होते. बंगल्यावरची ड्युटी झाल्यावर दुसऱ्या दिवशी हरेश त्याच वाटेने घरी निघाला, पण सकाळच्या वेळी. वाटेत त्याला त्याचा जेवणाचा डबा आणि फाटलेली पिशवी दिसली. डब्बा चाटून पुसून रिकामा झाला होता. हरेश तो डबा न घेताच घरी आला. त्याने रात्री घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. तसा त्या आईला देवावर अविश्वास ठेवून हऱ्याच्या देवभक्तीला वाईट बोलल्याचा पश्चाताप झाला. दोघांनाही कळलं, संकट काळाला देव धावला होता. हरेशच्या भक्तीचा मान राखला गेला होता. ज्यांच्या आवाजात जरी जरब असली तरी आपल्या भक्तांसाठी आपुलकीची, मायेची थाप आहे. म्हणूनच तर म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.